ऐक ना, आज आई बाबा पहिल्यांदा घरी येतात. प्लीज तू त्यांचा राग शांत कर. हा मी आहे ना. बाय. पोरांनी परक्या जातीच्या मुलीशी लग्न केलं आणि सगळ्यात नाक कापून टाकलं. तू म्हणालीस म्हणून मी आलो, हे तर त्याचं तोंड बघायची माझी इच्छा नव्हती. आई बाबा तुम्ही या ना, या. आई नमस्कार करते. हा बाबा. नको, राहू दे राहू दे. आई बाबा चहा घ्या, मी आलेच. हा हे थांब, आम्ही इथे असेपर्यंत लादी बिदी पुसू नकोस. तो फिनाईलचा हॉस्पिटल सारखा वास मला अजिबात सहन होत नाही. बाबा लादी पुसून झालीये. तुम्हाला येतोय का कुठे फिनाईलचा उग्रवास? अगं तो कापूर जळतोय ना, त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेला असेल. बाबा जशी नाती एकमेकात विरघळण्यासाठी असतात ना, त्याचप्रमाणे आपल्या देवघरातला कापूर हा नुसताच जळत नाही, तर तो आपल्या भक्तीत विरघळतो. बरं आई, देवघरातील कापूर हा भीमसेनी कापूर आहेच, परंतु यातलं लिक्विड सुद्धा कापुरापासूनच बनवलेलं आहे. जंतुनाशक कोणतंही केमिकल सुद्धा नाही आणि भक्तिमय सुगंधासहित. तू म्हणत होतीस ना मुलगी संसारी आहे, पण ही तर नको त्या गोष्टींवर उधळपट्टी करणारी आहे. नाही बाबा, इतर फिनाईल 60 रुपयामध्ये 1 लिटर मिळतो. ही कापुराची 200 ग्रामची बॉटल 60 रुपयामध्ये येते आणि ती 5 लिटर पाण्यात टाकली की 60 रुपयात 5 लिटर लिक्विड तयार होतं. म्हणजे लिटर मागे 48 रुपये वाचतात. पण बेटा हे पातळ होत नाही. नाही बाबा, हे बघा. झाकण उचलत होते. अक्षवंत हो, मुलगी नुसती संसारी नाही, संस्कारी पण आहे बरं का. अगे हा चमत्कार झाला कसा? मला वाटलं नातू झाल्यावर विरघळतील. हे आधीच कसे विरघळले? जसा हा विरघळतो. हो बाबा. हो आलेच बाबा. पोरांनी परक्या जातीच्या मुलीशी लग्न केलं आणि सगळ्यात नाक कापून टाकलं. अरे याने डोक्यातले किडे पण सापवतात का? डोक्यातल्या किड्यांचं माहिती नाही, पण तुमचं घर मात्र नक्की साफ ठेवतो. पवनराज कंपनी मागील 30 वर्षापासून असंख्य प्रोडक्ट बरोबर असंख्य पर्याय घेऊन आपल्या सेवेत कायम तत्पर. पवनराज, चला घराला मंदिर बनवूया.